हॅलो, नमस्कार. मी प्रतिमा तुमचं स्वागत करते परियाण मॉम या यूट्यूब चॅनलमध्ये. तुमचा आजचा दिवस खूप छान, मस्त आनंदात आणि मजेत जाऊ दे, हीच महालक्ष्मीचरणी प्रार्थना. तर आज मी दिवाळीची क्लिनिंग रूटीन तुमच्याशी शेअर करणार आहे आणि मी नवरात्रीच्या वेळेसच म्हणजे जेव्हा देव बसतात ना त्यावेळेसच मी सगळं पूर्ण साफ केलं होतं. पण आता फक्त वरचेवर थोडीशी जी काही क्लिनिंग आहे ना ती मी तुमच्याशी शेअर करणार आहे. तर थोडेसे डब्बे वगैरे खराब झालेले आहेत कारण तेलकट उडलं जातं डब्यांवरती, तेवढे डब्बे वगैरे मी घासणार आहे आणि जे जाळ्या वगैरे झालेल्या आहेत ना त्या सगळ्या जाळ्या मी काढणार आहे आणि जे काही रेग्युलरची जी भांडी आहेत ती पण घासणार आहे आणि फरशी स्वच्छ करणार आहे. तर चला तर मग मी तुमच्याशी शेअर करते ही सगळी कामं. आणि फॅन पण खूप खराब झाला आहे, तुम्ही पाहू शकताय. फॅन पण मी नवरात्रीच्या वेळेसच साफ केला होता. आता बरेच दिवस झालं साफ करून, तर तो पण मला स्वच्छ करायचा आहे. तर आता वाजलेले आहेत 11 आणि नाश्ता सगळं बाकीचं कपडे वगैरे सगळं आवरलेलं आहे आणि आता बाकीची जी काही कामं आहेत ती मी तुमच्याशी शेअर करणार आहे. तर दिवाळीची स्वच्छता मी कशी करते ते नक्की पहा आणि ब्लॉग शेवटपर्यंत पहा. आवडला तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. तर चला तर मग व्हिडिओला सुरुवात करते. सगळ्यात बेस्ट मला तेव्हाच वाटतं जेव्हा मी क्लिनिंग करायला घेते आणि माझा सगळा स्ट्रेस दूर होतो. कारण क्लिनिंग केल्यामुळे कसं खूप छान पण वाटतं आणि मन फ्रेश पण राहतं. जेव्हा आपल्याला खूप राग येत असतो त्यावेळेस आपण कोणावरती तो राग काढू शकत नाही. त्यामुळे मी काय करते, क्लिनिंग किंवा मग एक्झरसाइज असं काहीतरी करत असते की जेणेकरून मी त्याच्यावरच सगळा राग काढेल. आणि मला राग आला की मी अशी काही कामं काढत असते आणि ज्यावेळेस आपल्याला राग येतो ना त्यावेळेस त्या रागातच अशी कामं फटाफट होऊन जातात असं मला तरी वाटतं. त्यामुळे राग आणणं खूप गरजेचं आहे कामासाठी तरी. म्हणून मग मी असं करत असते आणि आज सकाळपासून माझी थोडी चिडचिड होत होती. त्यामुळे मग म्हटलं की राग कसा शांत करायचा, म्हणून मग मी म्हटलं चला आज आपण दिवाळीसाठी डीप क्लिनिंग करूया. कारण आता नवरात्रीच्या वेळेसच मी पूर्ण डीप क्लिनिंग केली होती, पण तरीही मन कसं आपल्या मनाला खातच असतं की आपण दिवाळीसाठी बाबा डीप क्लिनिंग केलेलीच नाही आहे. म्हणून मग तब्येत इतकी खराब असतानासुद्धा मी डीप क्लिनिंग करायला घेतलेले आहे. तर डीप क्लिनिंगमध्ये सगळ्यात महत्त्वाचा विषय म्हणजे सगळ्यात पहिली सुरुवात म्हणजे फॅन पुसणे. तर इथं मी फॅन पुसण्यासाठी घेतलेला आहे आणि मी काहीतरी जुगाड केलेला आहे आज. तर माझा हात पुरत नव्हता, हाईट कमी, त्याच्यामुळे हात पुरतच नव्हता. प्रत्येक वेळेस मला काही ना काही स्टेपनी घ्यावीच लागते. तर मी इथं एक पिंप घेतलेली, पिंपवर डबा ठेवलेला आणि त्या डब्यावर अजून एक डबा ठेवलेला आणि त्याच्यावर मी उभं राहिली होती आणि भीती तर खूप वाटत होती. पण डीप क्लिनिंग तर करायचं आहे, राग तर खूप आला आहे. म्हणून मग म्हटलं की चला आज आपण हे काम करायचं म्हणजे करायचंच. कारण दुसऱ्यावर अवलंबून राहिलं की आपली कामे होत नाहीत. त्यामुळे पडलं झडलं तरी पण आपल्याला तीच कामे करावीच लागतात आणि आपल्याला आली पण पाहिजे ती कामे. त्यामुळे मग माझा हा प्रयत्न असतो. तर इथं मी फॅन पुसण्यासाठी घेतला आहे आणि तुम्ही पाहू शकताय कॅमेऱ्याकडे पण मी अधूनमधून पाहते. कारण शूट व्यवस्थित होतं आहे की नाही, दिसतं आहे की नाही तुम्हाला हे सगळं. तर कसंबसं शूट करत होते आणि भीती पण लई वाटत होती. अंग थरथर कापत होतं. पण कामाची गडबड पण खूप होती आणि आज सगळी पूर्ण डीप क्लीनिंग करणार आहे मी. तुम्हाला तर पुढे दिसणारच आहे. खूप खराब झाला होता फॅन, कारण नवरात्रीच्या वेळेसच मी साफ केलेला होता आणि महिना होत आला तो काही मी परत पुन्हा पुसलाच नाही, त्याच्याकडे बघितलं पण नाही. तब्येत पण थोडी खराब होती त्यामुळे काही लक्षच दिलं नाही मी. आता पूर्ण फॅन मी क्लीन केला आणि तुम्ही पाहू शकता हात किती दुखून आलेला आहे माझा. कारण आपण सतत असं मान पण वर करत असतं त्यामुळे मान पण दुखते आणि हात पण असं सतत वर केलं की हात पण दुखतो. पण तरीही मी क्लिनिंग केलेली आहे आणि फॅन इथं तुम्ही पाहू शकताय खूप चकाचक असा पुसून घेतलेला आहे. तर हा बजाजचा फॅन आहे आणि खूप छान लागलेला आहे फॅन. हा कुठेही खराब झालेला नाही. आता किती वर्ष, मला वाटते जवळजवळ 10-12 वर्ष झाली असतील हा फॅन घेऊन. इतका वर्ष झालं हा फॅन टिकला आहे. कारण आपण जर चांगल्या वॉरंटीचं गॅरंटीचं फॅन घेतलं तर खूप दिवस टिकतात. तर आता फॅनची क्लिनिंग झालेली आहे आणि आता पूर्ण घराची क्लिनिंग करणं बाकी होतं. मला धुळीची खूप ॲलर्जी आहे आणि त्यातून तब्येत माझी ठीक नसल्यामुळे, खोकला, सर्दी, ताप असल्यामुळे आणि मला जास्त म्हणजे ना शिंकांचा प्रमाण खूप आहे. त्याच्यामुळे मी मास्क लावलेला आहे तोंडाला, कारण धूळ खूप जाते. अशी काही डीप क्लिनिंग काढली ना की धूळ खूप जात असते नाकामध्ये आणि ते मला सहनच होत नाही. शिंका सतत येत राहतात. तर त्यामुळे मी इथं मास्क लावलेला आहे आणि आता हे सगळे जे काही कोपरे आहेत ना त्या कोपऱ्यांमध्ये थोडे थोडे असतातच जाळ्या वगैरे, स्पायडर वगैरे असतातच. कारण आता भरपूर दिवस झाले मी क्लिनिंग केलेली नव्हती
तर आता मी सगळीकडून आहे ना झाडू व्यवस्थित फिरवून घेणार आहे. आणि झाडूने मला तर वाटतं ना, झाडूने एकदम बेस्ट होते क्लीनिंग. कारण भिंतीवरती जे काही ना म्हणजे असा खकाना पण बसलेला असतो ना, तो पण झाडूने व्यवस्थित आपल्याला साफ करता येतो. आणि तुमच्याकडे पण अशीच डीप क्लीनिंग केली जाते का? तुम्ही पण अशी डीप क्लीनिंग करता का? मला लहानपणीचे दिवस आठवले ना, की खूप खूप म्हणजे भारी वाटतं. आणि ते लहानपणीचे दिवस परत येणार नाहीत. कारण आहे ना, आम्ही आमच्या लहानपणी ना माझ्या चुलत बहिणी, मी, आम्ही काय करायचो. आणि गावाकडे कसं असतं तुम्हाला तर माहिती आहे, गावाकडे घरं म्हणजे खालीच असतात, असं फ्लॅट टाईप नसतात. त्याच्यामुळे गावाकडं एकीने पसारा काढला ना सगळा घासण्यासाठी, भांडी घासण्यासाठी किंवा घर साफसफाईसाठी, की दुसरीला लगेच उत्साह येत असतं. त्याच्यामुळे ना ते एकमेकीच्या नादाने ना ती कामं पण होऊन जात असतात. तर तुम्ही पण अशी कधी कामं केली आहेत का? मला नक्की सांगा कमेंट बॉक्समध्ये. आणि आम्ही तर करायचो, आम्ही बहिणी-बहिणी मिळून करायचो. खूप छान वाटायचं त्यावेळेस. असं सगळी भांडी बाहेर काढून ओट्यावर बसून ते घासणे आणि एकीने घासणे, एकीने पाणी देणे, असं आम्ही करायचो. आणि घरातली पण क्लीनिंग करताना आम्ही असं वाटून घ्यायचं, हे घर तू धुवायचं, ते घर मी धुवायचं, हे घर मी घासणार, असं म्हणजे असं आमचं चालायचं. तर मम्मीला पण खूप मदत व्हायची. ज्यावेळेस मला सगळी कामं यायला लागली ना, त्यावेळेस माझ्या मम्मीला पण खूप मदत व्हायला लागली. कारण ती मशीन काम करत होती. आणि मशीन काम म्हटलं की तुम्हाला तर माहिती आहे ते किती किचकट काम असतं. तर तिला कंटिन्यू ब्लाऊज शिवायला लागायचे. आणि ब्लाऊज शिवायचं म्हटलं की तुम्हाला माहिती आहे ते ब्लाऊज परफेक्ट आलेच पाहिजे, नाहीतर गिरायकांची बोंबाबोंब व्हायची की हे इथंच असं झालं, तिथंच तसं झालं. त्यामुळे तिचं सगळं कॉन्सन्ट्रेशन त्या ब्लाऊजवरच असायचं. आणि मग मी कधीच असं नाही नव्हती म्हणत कोणत्या कामाला. घरातली कामं मला करायला आवडायची. त्यामुळे मी प्रत्येक काम घरातलं करायचे. आणि मला खूप आवडायचं घरातलं काम करायला. आणि त्यावेळेस आहे ना माझ्या चुलत भावाचं लग्न झालं होतं. त्याला पण बायको आली होती. आणि ती वहिनीचं आणि माझं खूप छान म्हणजे बॉन्डिंग होतं. आम्ही दोघीजणी म्हणजे कधीही पसारा जरी काढला तरी आम्ही दोघी मिळून काढायचो. कुठे बाहेर जायचं म्हणलं दोघी जायचो. कामं कोणती असली तरी दोघी करायचो. म्हणजे असं एकमेकीचं बघूनच करायचो. आणि छान वाटायचं. तर तेव्हापासूनच मला ना क्लिनिंगची सवय लागलेली आहे. आणि क्लिनिंग आवडतं पण करायला. ज्यावेळेस आपण क्लिनिंग करतो ना त्यावेळेस मन पण छान राहतं आणि फ्रेश राहतं. त्यामुळे मला आवडतं हे अशी सगळी कामं करायला. आणि लहानपणापासूनच सवय आहे मला ह्या सगळ्या कामांची. आणि कोणत्या कामाचा कंटाळा पण नाही आहे मला. मी अजूनही मम्मीकडे गेले तरी क्लिनिंग करते. आणि सगळीच कामं असं कोणतं करत नाही असं नाही. लहानपणापासून मला प्रत्येक कामाची सवय आहे. अ, आणि मी जे सारवण म्हणतात ना, ते सारवण आणि चुलीला पोथ्यारा देणं, ते सुद्धा मी काम केलेलं आहे. सगळी कामं केलेली आहेत. चुलीवर भांड्यांना माती लावून, कुकरला माती लावून सुद्धा स्वयंपाक केलेला आहे. असं नाही की मी आता शहरात राहते आणि मला हेच काहीच कामं येत नाहीत. मला सगळी कामं येतात. पण आता ती थोडीशी थोड्या प्रमाणामध्ये कमी झालेली आहेत. म्हणजे थोडासा अ, हात म्हणतो ना आपण त्या बाबतीत कमी झालेला आहे. पण जरी मला कोणी म्हटलं ना, की "तू चुलीवर स्वयंपाक करून दाखव" किंवा मग "तुला हे येत नाही, ते येत नाही." पण असं शक्यच नाही. मला ती कामं येतात. मी पहिल्यापासून केलेली आहेत ती कामं. त्याच्यामुळे काही वाटत नाही त्या कामांचं. अजूनही मी जाऊन ते करू शकते. तर आणि बायकांचं आपलं कसं असतं, की आपण कुठेही जाऊ, आपण आपण एक रूम जरी असली ना, तरी त्या रूममध्ये ॲडजस्ट करतो. आणि जरी घर आपलं चांगलं नसलं, साधं सिंपल घर असलं ना, तरी पण त्या घराला आपण घरपण देतो. आणि एका छोट्याशा घरामध्ये सुद्धा आपण कसं ॲडजस्टेबल करायचं हे लेडीजला खूप छान जमतं. आणि मी हे म्हणजे 100% सांगू शकते, की कोणतीही लेडीज असो, ती मॅनेज करते म्हणजे करतेच. आणि प्रत्येक गोष्टीमध्ये करतेच. आणि लग्न झाल्यावरती तर प्रत्येक मुलीला हे सगळं मॅनेज करावंच लागतं. आणि लग्न झाल्यावर प्रत्येक मुलगी मॅच्युअर पण होते. त्यामुळे तिच्यात आपोआप ते गुण उतरतात. तर आता इथं तुम्ही पाहू शकताय तुमच्याबरोबर बोलता बोलता पूर्ण सगळ्या घरामधल्या जाळ्या पण काढून झाल्या हॉलमधल्या. आणि खूप कचरा होता सोफ्याच्या मागे, तो पण कचरा मी झाडून काढलेला आहे. आणि सोफा पण झटकून घेतलेला आहे मागच्या बाजूने. कारण नवरात्रीच्या वेळेसच मी हे सगळे क्लिनिंग केले होते. पण काय होतं, आपण समोरच्या बाजूने ना सगळं झाडू मारतो. आणि असं काही सोफ्याच्या पाठीमागे, कपाटाच्या पाठीमागे किंवा बेडच्या पाठीमागे जे काही कचरा पडलेला असतो ना, तो कचरा आपण काढतच नाही. डेलीचं आपण वरच्यावरच क्लिनिंग केली जाते. शक्यतो आपण डीप क्लिनिंग करत नाही. त्यामुळे असं बाजूच्या साईडला ना कचरा साठलेला असतो. म्हणून मग तो आपल्याला दिसत पण नाही. आणि आपल्याला वाटतं घर खूप क्लीन आहे. पण ज्या दिवशी आपण हे सगळं क्लिनिंग करायला काढू ना, त्या दिवशी तुम्ही बघा खूप खूप कचरा निघतो. आणि
खूप म्हणजे असं छान वाटतं सगळं असं क्लिनिंग केल्यानंतर. मला तर खूप भारी वाटतं. तर आता हे सोफा-बिफा व्यवस्थित मी लावून घेतलेला आहे आणि हे सगळे टेडी दिसतायत ना, हे सगळे परीचे टेडी आहेत. तर खूप टेडी होते, खूप म्हणजे खूपच होते, पण ते सगळे खराब झाले. मी फेकून दिले आणि हे फक्त एवढेच ठेवलेले आहेत 4-5 जे आहेत ते पण खराब झालेले आहेत. ते पण नंतर मी धुवायला टाकणार आहे मशीनमध्ये. तर आता तुम्ही पाहू शकता हे छोटे सोफे आहेत 2 बसायचे, ते पण मी पुढे सारून घेणार आहे, कारण त्याच्यामागे पण खूप कचरा आहे. आणि मला असं डीप क्लीनिंग काढली ना, की पूर्ण साफ झाल्याशिवाय चैनच पडत नाही. कारण डीप क्लीनिंग म्हटलं ना, की पूर्ण डीप क्लीनिंगच झाली पाहिजे. कारण थोडासुद्धा कचरा मला अजिबात आवडत नाही आणि थोडा जरी झाला तरी पण मी लगेच डीप क्लीनिंग काढत असते. कारण आपलं घर जर स्वच्छ असेल तरच आपल्या घरामध्ये लक्ष्मी येते असं मला वाटतं. कारण आपण जर कंटाळा केला ना तर लक्ष्मी पण त्या घरामध्ये वास करायला नको म्हणते. म्हणून मग आपण हे वरच्यावर असं क्लीनिंग सतत करायला काहीही हरकत नाही. कारण आपण घरातच असतो आणि घरात असल्यामुळे आपण इकडे-तिकडे टाईमपास करण्यापेक्षा इथे-तिथे जाऊन बोलत बसण्यापेक्षा आपण आपलं जर असं काम केलं, आपण आपलं घर स्वच्छ ठेवलं, तर मला तर वाटतं की क्लीन पण राहील आणि छान पण राहील असं वाटतं. आणि ही अ, हॉलची खिडकी आहे. तर ती हॉलच्या खिडकीमध्ये सुद्धा जाळी वगैरे होती, तर त्या मी पण झटकून घेतलेल्या आहेत. झाडूनेच अगोदर झटकून घेणार आहे. कारण मी परवाच्या दिवशीच कापडाने पुसल्या होत्या, पण तरीसुद्धा आता डीप क्लीनिंग आहे म्हणून मग मी पुन्हा झाडूने व्यवस्थित छान असं झटकून घेते. जेणेकरून आहे ना बाकीचं सगळं साफ करायचे आणि मग खिडकी राहिली तर खिडकीतून पुन्हा तो कचरा आतमध्ये येणार आणि पुन्हा धूळ साठणार आणि त्यामुळे ते नकोच वाटलं म्हणून मग ते मी साफ केले. आणि आता तुम्ही पाहू शकता अ, सोफ्याच्या बाजूच्या कोपऱ्यात सुद्धा किती कचरा आहे. आपल्याला वाटतं आपलं घर स्वच्छ आहे, पण कोपऱ्यांनी सुद्धा खूप घाण पडलेली असते. तर हे मागच्या बाजूचं सुद्धा मी झाडू मारून घेते. कारण जाळ्या होतच असतात. बाहेरच्या बाजूने कसं हवा सतत चालू असते, त्यामुळे जाळ्या होतातच. आणि मला हे सगळी कामं करायला आवडतात. कारण आपण घरात असतो आणि घरात बसल्या-बसल्या आपण ही कामं तर करूच शकतो ना आणि ही कामं केल्याशिवाय बायकांना तर चैनच पडत नाही असं मला तरी वाटतं. आणि हा विषय तर माझा खूपच आवडीचा विषय आहे. त्याच्यामुळे मी असं सतत वरच्यावर क्लीनिंग करत असते. माझी बहीण सारखी मला म्हणते, की "काय सारखं ते क्लीन करत बसायचे? सारखीच क्लीन करत बसते. आठवड्यातून एकदा करायचं. सारखं नको करत जाऊ, आजारी पडते." त्याच्यामुळे आता इतकं जास्त नाही करत मी. 15 दिवसानं, 20 दिवसानं किंवा महिन्यानं असं मी साफ करत असते घर. तर आणि आता हेल्थ इश्यूज पण माझे खूप वाढलेले आहेत. कारण आपण जसं-जसं 30शी नंतर म्हणजे ती 30शीच्या नंतर जातो ना आपण, तर त्यावेळेस आहे ना आपले हेल्थ इश्यूज पण वाढत असतात. त्यामुळे माझे पण असेच काही हेल्थ इश्यूज वाढलेले आहेत आणि आता माझी दाढ पण खूप दुखत आहे आणि जरा तब्येत पण बरी नव्हती. ताप, सर्दी, खोकला हे मला जवळ-जवळ 15 दिवस झाले येत होतं. औषध घेऊन-घेऊन थोडंसं कमी झालेलं आहे आणि पुन्हा आता हॉस्पिटलला पण दाखवायचं आहे. तर आता ही पूर्ण डीप क्लीनिंग झाल्याशिवाय मी काही जाणार नाही. तर आता हे जे खिडक्यांच्या खाचांमध्ये जे काही धूळ साठलेली असते ना, ती पण धूळ मी जो ब्रश आहे ना, छोटा ब्रश, कारण दुसरा कोणता ब्रश त्यामध्ये जातच नाही आणि मला सजेस्ट करा, की मी असा कोणता ब्रश वापरू, की जेणेकरून ह्या खिडक्यांमधली ना जी धूळ आहे ना, ती व्यवस्थित छान निघली जाईल आणि त्यामध्ये धूळ अजिबात साठणार नाही. कारण त्यामध्ये ना भरपूर काही धूळ साठली जाते आणि ते खूप विचित्र वाटतं. तर मला असं नक्की सांगा कमेंट बॉक्समध्ये, की मी कोणता ब्रश वापरू? मला काही समजत नाही. त्याच्यामुळे मी आपला छोटासा हा ब्रश घेऊन त्यामधली घाण काढत असते. आणि आता तुम्ही पाहू शकता किती कचरा पडलेला आहे. तर आता हा सगळा कचरा मी झाडू मारून घेणार आहे. आणि डीप क्लीनिंगमध्ये ना आपण डीप क्लीनिंग करायला लागलो तर वरच्यावर न करता पूर्ण सगळ्या गोष्टींची डीप क्लीनिंग करायला पाहिजे. आणि हे पडदे दिसत आहेत तुम्हाला, हे पडदे मी नवरात्रीच्या वेळेसच धुतले होते. त्यामुळे आता मी दिवाळीच्या वेळेस धुणार नाही आहे. कारण आता तर मी 15-20 दिवस झालं धुतलेले आहेत. त्याच्यामुळे लगेच काही एवढे खराब होत नाही. त्यामुळे ते धुणार नाही आहे मी. फक्त सोफ्याचे कवर वगैरे, उशांच्या खुळी वगैरे हे सगळं मी धुवून काढणार आहे. हळूहळू जसं पॉसिबल होईल ना तसं-तसं मी करणार आहे. कारण पूर्णच जर एकाच दिवशी जर काम करत राहिलं ना, तर हेल्थ इश्यूज पण वाढत राहतात आणि मग एकदा आजारी पडलं, की मग आपण जे काम केले ना, त्या कामाचा काहीही उपयोग होत नाही, काहीही सार्थक होत नाही. त्यामुळे आपण आपल्या हेल्थकडे पाहूनच आपण ही सगळी कामं केली पाहिजेत. आणि
टी व्ही वगैरे पण मला पुसून घ्यायचा होता, कारण मागच्या टी व्हीच्या बॅक साईडला पण धूळ साठत राहते आणि खूप खराब होतं सारखं. त्याच्यामुळे मला ते क्लीन करणं गरजेचंच होतं आणि तुम्ही पाहू शकताय किती कचरा निघालेला आहे. ह्या सगळ्या पूर्ण जाळ्या जळमट्या आहेत आणि ह्या काढल्याशिवाय आहे ना चांगलं पण वाटत नाही, चैन पण पडत नाही. आणि असे मोठे सण असले ना, आता तर दिवाळी आहे आणि दिवाळीला तर तुम्हाला माहिती आहे आपलं घर लख्ख पाहिजे. त्यासाठी माझा हा सगळा अट्टाहास आहे की माझं घर जे मी सजवलंय आणि मला ते आवडतं जसं, आणि अजून खूप काही चेंजेस करायचे आहेत मला घरामध्ये, खूप काही करायचं आहे, खूप बदल करायचे आहेत. तर हळूहळू माझा हा प्रयत्न आहे. माझं घर मी कसं सजवते, कसं काय करते, हे सगळं तुम्हाला दिसणार आहे. तर तरीही मी खूप साऱ्या वस्तू घेतलेल्या आहेत आणि तुमच्याशी बोलता बोलता आता हे पण क्लिनिंग झालेलं आहे आणि आता मी सगळं पूर्ण हॉल पण क्लीन करून घेणार आहे. तर ह्या टी व्हीच्या खाली जो छोटासा टेबल आहे ना, तो गणपती बसवण्यासाठी मी घेतलेला आहे आणि खूप छान टेबल आहे तो. आणि काचेचा टेबल आहे, खूप छान लागला आहे मला तो टेबल. आणि हे साऊंड आहेत ना ते असेच घेतले होते सहज गाणी ऐकण्यासाठी, कारण खूप छान आहेत हे पण साऊंड. तर त्याच्या मागे सुद्धा ना खूप धूळ साठली जाते, कारण रोजच्या रोज आपण ते काय ओढून त्याच्या मागचं झाडत वगैरे नाही. त्यामुळे मी असं आज ठरवलं की केली क्लिनिंग तर पूर्णच करायची, डीप करायची. कारण आता आपण दिवाळीला क्लिनिंग केली की आता आपण लवकर क्लिनिंग करणार नाही हे मला माहीत होतं, कारण पुढं कोणता सण असेल ना त्यावेळेसच क्लिनिंग होणार. तर म्हटलं की आपण आता पूर्ण डीप क्लिनिंग करूया. त्यासाठी आता हे सगळं जे काही साऊंड वगैरे आहे, टेबल वगैरे आहे, त्याच्या मागचं सगळं पूर्ण मी झाडू मारून घेते. आणि सगळा हॉल पण मला झाडू मारून घ्यायचा आहे, कारण एक एक रूम साफ केली ना की ओझं पण कमी होतं आणि बाकीची पण कामं मला भरपूर आहेत. कारण मला पूर्ण भांडी पण घासून घ्यायची आहेत आज सगळी, म्हणजे जे काही रेअरली भांडी असतात ना, म्हणजे जी लागत नाहीत जास्त, ती भांडी आज मी घासून घेणार आहेत. आणि आता हॉल पण माझा एकदम चकाचक झाडून झालेला आहे. आणि तुम्ही पाहू शकता किती कचरा निघालेला आहे, ह्यापेक्षा सुद्धा जास्त कचरा निघतो. तर आता मी जो बाथरूम आणि टॉयलेट समोरचा जो एरिया आहे ना छोटासा, तो पण मी क्लीन करून घेतला आहे, म्हणजे पूर्ण जाळ्या काढून घेतलेल्या आहेत. आणि आता किचन कट्ट्यावर चढून मी किचनवरच्या पण सगळ्या जे काही जाळ्या चळमट्या आहेत ना ते सगळ्या काढून घेणार आहे. आणि ही किचनची विंडो, तर ती पण विंडो मला साफ करायची. आत्ता मध्येच मी साफ केली होती, मला वाटतं 8 दिवस झालं मी साफ केलेली. तर आता फक्त मी झाडू फिरवणार आहे त्याच्यावरती, कारण आत्ताच तर साफ केलेली आहे, त्यामुळे लगेच नाही ती साफ करणार. आणि फक्त पाणी टाकून घेणार आहे. आणि आता ह्या सगळ्या ज्या काही जाळ्या आहेत ना, आणि जास्तीत जास्त करून आहे ना किचनमध्ये जास्त जाळ्या होतात असं मला तरी वाटतं, कारण किचनमध्ये तेलकट धूळ असं सगळं सारखं उडतच असतं. आणि खिडकी जरी मोठी असली ना तरी पण तेलकट काही बाहेर जात नाही. तर इथं माझ्या जाळ्या काढून झालेल्या आहेत वरच्या. आणि आता हे जे गॅसची टाकी आहे ना, त्या गॅसच्या टाकीच्या पाठीमागे पण आहे ना जाळ्या खूप होत्या आणि थोडंसं खकाना पण असतो. आणि मी काय करते, हे जाळ्यांचे जे खालचे स्टँड आहेत ना त्याच्यामध्ये डांबर गोळ्या टाकून ठेवते, म्हणजे झुरळं अजिबातसुद्धा होत नाही. कारण आहे ना डांबर गोळ्यांमुळे, आणि मला सवय आहे पहिल्यापासून डांबर गोळ्या टाकून ठेवायच्या, कपड्यात झालं किंवा मग आपले जे लाकडी वस्तू असतात त्याच्यामध्ये सुद्धा टाकायच्या. आणि हे जे काही अडगळीचं सामान आपण ठेवतो ना तिथे पण मी डांबर गोळ्या टाकते, म्हणजे अजिबात झुरळं होत नाहीत आणि वास पण छान येतो त्यामुळे. तर आता हे किचन कट्ट्याच्या खालीसुद्धा मी पूर्ण झाडू मारून घेते, कारण ना सगळ्या जाळ्या थोड्या थोड्या होत्या, त्या सगळ्या जाळ्या मी काढून घेतलेल्या आहेत. प्रत्येक वस्तू बाहेर घेऊन त्याच्या पाठीमागच्या मी सगळ्या जाळ्या काढून घेतल्यात, कारण आज मी ठरवलंच होतं, मला राग पण खूप आलेला होता. आणि म्हटलं आपण तर राग मुलांवरती काढू शकत नाही आणि कोणावर काढणार ना राग. त्यामुळे राग मी असं कामावर काढते. आणि कामावर राग काढलं की कामंसुद्धा पटापट होतात असं मला तरी वाटतं. आणि काम करायला तर आपण एकटंच असतो, आपल्याला कोणी जोडीदार पण नसतं काम करायला. आणि म्हणजे कसं आपल्या जोडीला कोणतरी एक जण जरी असलं तरी क्लिनिंग करायला छान वाटतं, बोलता बोलता आपली क्लिनिंग होते. इथं बोलावं पण आपल्यालाच लागतंय, करावं पण आपल्यालाच लागतंय आणि काय सगळं एकटेलच करायला लागते. त्यामुळे मन इतकं लागत नाही. गावाकडं कसं सगळेजण असतात, बोलायला असतात आणि बोलता बोलता सगळी कामे होतात. हिचं पटकन होतंय काम की माझं पटकन होतंय असं गावाकडे असतं. तर
खूप छान वाटतं. तर आता हे बेसिंगच्या खाली मी ज्या काही छोट्या-मोठ्या लागणाऱ्या वस्तू असतात, जसं की कचऱ्यासाठी कॅरी बॅग ठेवते किंवा मग भाजीला जाण्यासाठी ज्या पिशव्या असतात किंवा मग झुरळांचं जे खडू वगैरे आहेत किंवा मग आपण जे नॉनव्हेज बनवतो ना, त्याच्यासाठी आपण जे असं काय बोलतात त्याला दम देताना असा धूर करतो ना, त्यासाठी कोळसा लागतो, तो पण मी तिथेच ठेवते. रांगोळीचे डबे आहेत ते तिथे ठेवते. कारण कुठे ठेवणार ना, ठेवायलाच जागा नाही आहे म्हणून मग मी असं इथं किचनच्या बेसिंगच्या खाली ठेवत असते. कारण तिथं तो स्पेस असा मोकळाच आहे आणि त्या स्पेसमध्ये काय ठेवणार ना, आपण दुसऱ्या कोणत्या वस्तू ठेवू शकत नाही. त्यामुळे मग मी अशा प्रकारच्या वस्तू तिथे ठेवत असते. तर आता इथली पण मी क्लिनिंग करून घेतलेली आहे. कारण तिथे पण जाळ्या वगैरे होतच असतात. कारण जिथे अडगळ असते किंवा मग जिथे जास्त जागा वापरलेली जात नाही ना, त्या ठिकाणी मला तरी वाटतं की जाळ्या खूप होतात आणि असं मी वरच्या वर सुद्धा झाडू मारून घेत असते. आणि आता हे सगळं सामान पुन्हा मी आहे त्या जागेवरती व्यवस्थित ठेवणार आहे. कारण आपण जर नुसतंच काढून ठेवलं आणि सामान जर व्यवस्थित परत परत त्याच जागेवर आहे तिथे व्यवस्थित नाही जर ठेवलं ना, तर खूप पसारा पण पडतो आणि मग पूर्ण दिवस जाईल आपल्याला क्लिनिंग करायला आणि पूर्ण दिवस तर घालवायचा नाही आणि मी जर पूर्ण दिवस क्लिनिंग करत बसले तर व्लॉग खूप मोठा होईल आणि तुम्ही तुम्ही पण बोर होता पाहताना. म्हणून मग मी असं थोडं-थोडं शूट घेऊनच मी व्लॉग केलेला आहे. जसं मला पॉसिबल होते तसं-तसं मी शूट घेतलेलं आहे आणि खूप दिवसांनी मी असं स्वयंपाकघर सगळं म्हणजे सगळी डीप क्लीनिंग करते आणि छान वाटतं हे सगळं करताना मला तरी छान वाटतं. कारण आपण केलंच पाहिजे ना, आपण घरात राहतो म्हटलं ही कामं तर करणं भागच आहे आणि मला तरी वाटतं काय करायला हरकत नाही. कामाची लाज नसावी असं मला तरी वाटतं आणि खूप छान वाटतं काम करताना. तर हे सगळ्या पिशव्या ज्या होत्या ना, त्या सगळ्या पिशव्या मी व्यवस्थित त्या बास्केटमध्ये ठेवून देते. कारण ह्या भाजीला जाण्यासाठी किंवा दूध आणण्यासाठी किंवा मग काही खाऊला वगैरे जायचं असेल, डीमार्टला वगैरे जायचं असेल ना, त्यावेळेस ह्या पिशव्या लागतात. तर मी व्यवस्थित त्या ठेवल्या पिशव्या आणि प्रत्येक वेळेस मग कसं होतं आपण डीमार्टला पिशवी नाही घेऊन गेलो ना, की प्रत्येक वेळेस तिथे मग ₹20ची पिशवी घ्यावीच लागते आणि मग ते वेस्ट जातात ₹20 आणि ती पिशवी पण काही कामी येत नाही. कारण त्या पिशव्या इतक्या जास्त मजबूत पण नसतात. मग मी काय करते ह्या ज्या चांगल्या कपड्याला वगैरे आलेल्या पिशव्या असतात ना, त्या पिशव्या व्यवस्थित ठेवते आणि ह्या डीमार्टचा जो किराणा भरतो ना, त्याच्या ह्या मोठ्या-मोठ्या कॅरी बॅग असतात. मी काय करते डीमार्टमध्ये गेले ना, छोट्या-छोट्या कॅरी बॅग अजिबात आणत नाही. मोठ्या कॅरी बॅग घेते म्हणजे कसं कचऱ्याला उपयोगी येतात. मी ह्या दृष्टीने ना डोकं चालवते. कोण-कोण असं करतं, कोण-कोण ही चिटिंग करतं मला नक्की सांगा. आणि आपण तर सगळे हे करतोच कारण थोडा तरी आपल्याला स्वार्थ असतोच असं मला तरी वाटतं. तर तुम्ही पाहू शकता किती कचरा निघालेला आहे. तो सगळा मी डस्टबिनमध्ये टाकून दिला आणि आता फ्रीजवरची बारी. तर फ्रीजवरती पण मी खूप खूप सामान ठेवलेलं आहे. कारण ठेवायला जागा नाही. मी ठेवणार कुठे? आणि हे सगळे चिनीमातीचे जे काय बोलतात ह्याला जार आहेत, बाउल जार काय बोलतात, ते पण मी असे शो पीससाठी घेतले होते. त्याच्यात मी अजून तरी काही ठेवलेलं नाही. फक्त असंच ठेवलेलं आहे आणि खूप छान आहेत ह्या बरण्या. आपण काहीही ठेवू शकतो ह्या बरण्यांमध्ये आणि फ्रीजवरती हे चपातीचं अ, जे टोपलं वगैरे आहे, कोणी शिबुडं बोलतं, कोणी दुरडी बोलतं. तर हे ठेवलेलं आहे फ्रीजवरती आणि चपातीचा डब्बा पण आहे आणि मी फ्रीज सारखवते इकडून तिकडं. कारण फ्रीजच्या मागे सुद्धा खूप कचरा साठलेला असतो आणि फ्रीजच्या मागे पाणी जे येत असतं ना, ते पण कधी म्हणजे लाईट आपण फ्रीज वगैरे बंद केला ना, तर सगळं बर्फाचं पाणी बाहेर येतं आणि मग बाहेर आलं की तिथं सगळा चिकटपणाच असतो फ्रीजच्या पाठीमागे. म्हणून मग मी काय करते, असं वरच्यावर फ्रीज सरकून आहे ना, झाडू मारत असते. तर आता फ्रीज सरकून मी झाडू मारून घेते आणि मी सारखं तिथं क्लीन करत असते त्याच्यामुळे अजिबात खराब नव्हतं तिथे. त्यामुळे पटकन झालं तिथलं लगेच क्लीन आणि फ्रीज क्लीन करायचा आहे मला, पण तो आता व्हिडिओमध्ये मी शूट करणार नाही आहे. फ्रीज क्लीन मी उद्या करणार आहे. जर उद्याच्या व्हिडिओमध्ये आलं तर तुम्हाला दिसेलच ते. आणि हे सगळं मांडणीच्या बाजूनी वगैरे मी सगळं झाडू मारून घेते आणि छोटे-छोटे स्पायडर पण होते 2-3 आणि मला ते दिसलं ना, की खूप खराब वाटतं. तर झुरळांचा स्प्रे जो होता तो थोडा संपलेला होता. त्यामुळे मला असं झाडूनच मारावं लागत होतं. डांबर गोळ्या टाकल्यात पण जेव्हा आपण डीप क्लीनिंग काढतो ना, त्यावेळेस ते थोडे का होईना बाहेर येतातच स्पायडर. तर आता फ्रीज मी व्यवस्थित लावून घेते. कारण आता त्याच्यामागचं झाडू मारून झालेलं होतं आणि व्यवस्थित पुन्हा जागेवर असा मी फ्रीज लावून टाकला आणि त्याच्यानंतर आता मी
तर आता जाळ्या वगैरे सगळं काढून झाल्यानंतर मी झाडू मारला आणि त्यानंतर जी काही धूळ खकाना बसतो ना, ज्या काही वस्तू असतात आपल्या, तर ते सगळं मी कापडाने पुसून घेते म्हणजे व्यवस्थित छान आणि क्लीन राहील यासाठी. तर अगोदर मी हे सोफा वगैरे, खिडकी किंवा मग हा टेबल जो आहे ना तो टेबल आणि हे साऊंड सगळं व्यवस्थित छान कापडाने मी पुसून घेते. लायझॉल टाकूनच पुसून घेते मी, कारण मला लायझॉलची स्मेल आहे ना खूप आवडतो आणि खूप छान म्हणजे क्लीन होतं त्याने असं मला वाटतं. तर इथं मी सगळं पुसून घेते व्यवस्थित आणि सोफा सेटसुद्धा मी ना रोजच्या रोज क्लीन करते, त्यामुळे तो खूप छान राहतो. असं वरच्या वर क्लीन केला ना की चांगला पण दिसतो, कारण रोजच्या रोज त्याच्यावरती धूळ साठत असते आणि ते खराब दिसतं. धूळ साठली की आपण कुठेही हात लावतो आणि मग हात लावला की ते आपल्या हाताला धूळ लागते असं मला तरी वाटतं. आणि आता ह्या सगळ्या उशांचे जे काही खोळी वगैरे होत्या ना त्या पण मला धुवायला टाकायच्या होत्या. पण आता हे सगळे उद्या काढणार ही सगळी धुण्याची जी क्लिनिंग आहे ना, धुलाई क्लिनिंग ती म्हणतात ती उद्या. तर इथं राधाकृष्णाची मूर्ती आहे ना ती काचेमध्ये होती पण ती फुटली आणि मी ती तशीच ठेवलेली आहे. मला खूप आवडते ती आणि बाकीचं जे काही छोटं-मोठं सामान होतं ते पण मी तिथे ठेवलेलं आहे आणि एअर फ्रेशनर पण मी तिथेच ठेवला. त्याच्यानंतर ही जी गॅलरी आहे ना, गॅलरीचा दरवाजा जो आहे तो पण मी दरवेळेस आहे ना जेव्हा डीप क्लीनिंग करते ना त्याच वेळेस मी हा दरवाजासुद्धा क्लीन करायला घेते, कारण सतत होत नाही क्लीन करणं असं मला तरी वाटतं. कारण आपण रोजच्या रोज काय करतो, फरशी पुसतो आणि लगेच बाजूला होतो. मग त्यावेळेस आहे ना ह्या ज्या काही खिडक्यांच्या काचा वगैरे किंवा मग ही गॅलरीची काच आहे ते पुसलं जात नाही. म्हणून मग जेव्हा आपण डीप क्लीनिंग करतो ना त्यावेळेसच आपण ही सगळी कामं करावी असं मला वाटतं. म्हणजे सगळी पण कामं होतात आणि डीप क्लीनिंग केलेल्याचा एक आनंद पण असतो आपल्याला. तर खूप छान ह्या काचा क्लीन झाल्या होत्या. तर हे अगोदर मी ओल्या कापडाने मी ह्या काचा पुसून घेतल्या होत्या आणि त्याच्यानंतर सुक्या कापडाने मी पुसून घेते, म्हणजे डाग वगैरे राहत नाहीत आणि काचा पण एकदम छान दिसतात, एकदम चकाचक दिसतात. तर तुम्ही पाहू शकताय खूप चकाचक काचा दिसत होत्या आणि मी बाहेरच्या बाजूने पण ह्या सगळ्या काचा पुसून घेणार आहे. त्याच्यानंतर जे काही आपले स्विच असतात ना ते स्विचला पण आपण सारखे हात लावत असतो आणि हात लावले की ना तसेच डाग पडतात आणि ते खराब दिसतं. तर हे पण स्विच मी चांगलं पुसून घेत आहे, कारण मी ठरवलं होतं क्लिनिंग करायची तर सगळंच करायचं. एकसुद्धा गोष्ट अशी सोडायची नाही की क्लीन करायची. तर मी सगळे स्विच ना असे पुसून घेणार आहे आणि त्याच्यानंतर भांडे घासायला घेणार आहे, कारण आता भांड्यांची क्लिनिंग करायची होती मला आणि जी भांडी रोज यूज करते ना तेवढीच भांडी वर आहेत माझे आणि जी भांडी रोज मी यूज करते ती भांडी घासणार नाही आहे, कारण ती डेली धुतली जातात. फक्त हे जे काही मोठे डब्बे आहेत किंवा मग ताटं वगैरे असतील किंवा मग चपातीचा डब्बा वगैरे काही फ्रीजवरचं सामानातलं जे काही छोटं-मोठ्या वस्तू असतील ना तेवढ्याच फक्त मी घासणार आहे. आणि तुम्ही पाहू शकता डब्यावर किती तेलकट पसलेलं आहे. हे असं स्वयंपाक करताना तेलकट उडतच असतं आणि ते डब्यावर साचतं आणि डब्याला कसं मी पेपर वगैरे लावत नाही, कारण काय होतं आपण सतत डब्बे खोलतो, घेतो आणि ते उघड-झाप केल्यामुळे ना तो पेपर पण व्यवस्थित राहत नाही. ती पण ट्रिक मी वापरून बघितलेली आहे. तर ते पण व्यवस्थित राहत नाही म्हणून मी ती गोष्ट करत नाही. तर इथं सगळे डबे मी काढून घेतलेले आहेत आणि आता मांडणी तर मी काय वरच्यावर क्लीनच करत असते. नवरात्रीच्या वेळेस ही मांडणी पूर्ण मी घासून काढलेली होती. पूर्ण म्हणजे क्लीन केलेली होती. त्यामुळे इतकी जास्त खराब पण नाही आहे. कारण मी 2-2, 3-3 दिवसाला कपडा म्हणजे त्याच्यावर फिरवत असते आणि पुसून घेत असते. तर आता मी पण कपड्यानेच पुसून घेते आणि त्याच्यानंतर आता मी पाणी प्यायला घेते. कारण डीप क्लीनिंग काढल्यानंतर आपल्याला जेवणाचं आणि पाण्याचं भान राहत नाही. त्यामुळे आपलं शरीर हायड्रेट पण राहिलं पाहिजे, यासाठी मध्ये-मध्ये पाणी पण पिलं पाहिजे. तर इथं आता मी विम लिक्विड घेतलेलं आहे आणि ही अशी काही क्लीनिंग करायची म्हटलं ना तर मी स्नो व्हाईट किंवा मग विम लिक्विड घेते. तर मला कमेंट आली होती की तुम्ही कोणते लिक्विड वापरता, तर मी स्नो व्हाईट वापरते जास्तीत जास्त करून किंवा मग अशी काही डीप क्लीनिंग असली की विम बार वापरते. म्हणजे जे काही विम लिक्विड आहे ते वापरते. तर आता हे सगळे डब्बे वगैरे झाकणं जे आहेत ना ते सगळी मी घासून घेणार आहे आणि मी गाणी लावली होती टी व्हीला आणि टी व्हीला गाणी लावली ना की खूप छान वाटतं. अशी काही क्लीनिंग करायच्या वेळेस आहे ना अशी जुनी गाणी ऐकते मी किंवा मग असं जे काही मोटिवेशनल व्हिडिओ असतात ना ते पण पाहते मी, कारण खूप छान वाटतं. त्यातून आपल्याला काहीतरी घ्यायला पण मिळतं असं मला वाटतं.
आणि ज्यावेळेस मन उदास असतं ना, त्यावेळेस मी काय करते, जास्तीत जास्त करून भांडी घासण्याचा प्रोग्राम जास्त करते. कारण भांडी घासताना ना मी मोठ्याने गाणी लावते किंवा मग कानात कॉर्ड घालूनसुद्धा मी किंवा हेडफोन घालूनसुद्धा मी गाणी ऐकत असते. आणि क्लीनिंग कधी होते हे पण आपल्याला कळत नाही गाणी ऐकण्याच्या नादामध्ये. आणि मला जास्तीत जास्त करून आहे ना अशी जी काही ओल्ड सॉन्ग असतात ना, ती सॉन्ग खूप आवडतात. आणि मोटिवेशनल व्हिडिओ तर ते पण मी म्हणजे जे काही काम चालू आहे ना, ते काम करता करता पाहत मी करत असते. तर इथं तुम्ही पाहू शकताय परी स्कूलमधून आलेली होती. तिची पण एक्झाम चालू आहे. तिचा पण अभ्यास घ्यावा लागतो. तर ती आल्यानंतर तिनं जेवण केलं आणि जेवण केल्यानंतर मला म्हणली, "मम्मी मी डब्बे सुकायला घालू लागते, तुला मदत करते मी. मी घासू का भांडी? मी हे करू का?" तिची लुडबुड मध्ये-मध्ये असतेच. आणि मी म्हटलं, "तू काहीच नको करू, तू अभ्यास कर." तर म्हणली, "मला अभ्यास करायचा लई कंटाळा आला लई दिवस झाला अभ्यास केला आता मी काय अभ्यास करणार नाही. कधी सुट्टी लागते काय माहिती, मला जायचं आहे," म्हणली मामाच्या घरी. तर म्हटलं, "सुट्टी अजून लागलेली नाही आहे. सुट्टी लागल्यावरच तू जा मामाच्या घरी." तर म्हणते कशी की किती पेपर असतात, किती एक्झाम असतात, तुमच्या वेळेस होतं का असं? म्हटलं, "हां, आम्हाला तर खूपच होते," म्हटलं. तर आता डबे सगळे तिनं सुकायला घातले आणि त्याच्यानंतर आता जे हे किचन कट्टा आहे ना, तो पण मी व्यवस्थित क्लीन करून घेते. म्हणजे सगळीच पूर्ण डीप क्लीनिंग झाली असं मला तरी वाटते. कारण हे जे कॉक वगैरे आहेत ना पाण्याचे, ते पण काय होतं, बोरचं पाणी आहे आणि एक पिण्याचं पाणी आहे. तर कधीमध्ये आपण बोरचं पाणी पण वापरतो. बोरच्या पाण्यामुळे काय होतं, एकदम असं खार चढल्यासारखं होतं त्या नळांना पण. आणि इथं किचन कट्ट्यावर सुद्धा जाळी ठेवते ना मी भांड्याची, तिथे पण असं खार चढल्यासारखं होतं. त्यामुळे डेली मला ते साफ करावं लागतं. तर इथं मी किचन कट्टा किंवा स्टाईल जे आहे ना आणि गॅस हे सगळं मी व्यवस्थित छान क्लीन करून घेतलं आहे. तुम्ही तर पाहतच आहात. एकदम चकाचक घर असं झालेलं आहे आणि दिवाळीसाठी आपलं घर सज्ज झालेलं आहे. आणि ज्या काही छोट्या-मोठ्या बरण्या होत्या ना, त्या पण मी आता ओल्या कपड्यानं पुसून नंतर सुक्या कपड्यानं पुसून त्या व्यवस्थित छान एका जागेवर लावून घेणार आहे. त्याच्यामध्ये छोट्या-मोठ्या वस्तू मी ठेवत असते. आणि ही सगळी आज मी डीप क्लीनिंग केलेले आहे. आणि त्यानंतर परीचे जे काही टेडी होते ना, ते पण मी धुवून टाकलेले आहे. त्यावर पण खूप धूळ बसत असते. ते पुढे दिसेलच तुम्हाला. आणि आजचा व्हिडिओ इतकाच होता. तर मी अशी डीप क्लीनिंग दिवाळीसाठी केलेली आहे. आणि तुम्ही पण अशीच क्लीनिंग करता का? आणि तुमच्याकडे पण अशीच क्लीनिंग केली जाते का? मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ कसा वाटला हे पण सांगायला अजिबात विसरू नका. कारण खूप खूप मेहनतीने मी हा व्हिडिओ बनवला आणि तुम्हाला तर माहिती आहे असं काही काम करत असताना व्हिडिओ बनवायला खूपच अवघड जातं. कारण प्रत्येक वेळेस कॅमेराची म्हणजे दिशा बदलावी लागते. तर कसा वाटला तुम्हाला हा माझा आजचा व्हिडिओ? कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. चला तर मग बाय.